नमस्कार मित्रांनो, राज्यात नुकतेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे तर कोण अपात्र असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील। तर या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता जी असणार आहे ते आहे, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला यासाठी पात्र असणार आहेत। यासाठी वयाची मर्यादा ही कमीत कमी 21 वर्ष पूर्ण तर जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत ह्या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। इथे हे कुटुंबाचे उत्पन्न सांगितलेले आहे ते आहे 2.5 लाख, त्याच्या आतच तुमचे उत्पन्न असावे तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात। तर ही झाली पात्रता। तर अपात्रता काय आहे ते पण आपण पाहूया। तर ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखापेक्षा अधिक असणार आहे ते यासाठी अपात्र असणार आहेत। ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत तेही यासाठी, म्हणजे तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही यासाठी पात्र नाही आहात। ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कंत्राटी कर्मचारी, विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। मग तुम्ही कंत्राटी कामगार असाल तर तुम्ही अपात्र ठरता, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे असाल तर तुम्ही यासाठी पात्र आहात। परंतु जर तुम्ही कंत्राटी कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी असाल तर किंवा तुम्ही पेन्शनधारी, सेवानिवृत्तीधारी असाल तरी तुम्ही यासाठी पात्र होणार नाहीत। तुमच्या घरातील कोणताही सदस्य जर येत असेल तर तुम्ही यात पात्र होत नाही। तर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर, म्हणजे तुम्ही जर याआधी कोणत्याही शासकीय योजनेतून रुपये 1,500 यापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर तुम्ही यासाठी पात्र होणार नाही आहात। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे अशा महिला, ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आहेत असे सदस्य अपात्र असणार आहेत। ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेत जमीन आहे, संयुक्तपणे म्हणजे तुमच्या कुटुंबाकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही यासाठी अपात्र आहात। आणि ज्याच्याकडे 4 चाकी वाहने आहे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ते नोंदणीकृत आहे, अशा कुटुंबातील महिला यासाठी अपात्र असणार आहेत। म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील कोणाकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकत नाहीत किंवा तुम्ही यासाठी पात्र होणार नाहीत। पण यामध्ये तुमच्या घरात जर ट्रॅक्टर असेल 4 चाकीमध्ये तर तुम्ही यासाठी पात्र आहात। पण ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर कोणती गाडी जर तुमच्याकडे असेल, वाहन असेल 4 चाकी, तर तुम्ही यासाठी अपात्र होता। तर या पात्रता आणि अपात्रता आहेत। नक्कीच तुम्हाला ही माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।